नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, पावसाची वाटचाल मंदावली, महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज। त्यानंतरची बातमी आहे, स्मार्ट मीटर योजना रद्द, घरोघरी पूर्वीचेच मीटर कायम राहणार, राज्य सरकारचा निर्णय। त्यानंतरची बातमी आहे, केंद्राला चुकीचे आकडे दिल्याने साखरेचे दर बदले, हर्षवर्धन पाटलांची कबुली। त्यानंतरची बातमी आहे, बुलढाण्यातून वैधता संपलेली औषधं दिली, शेतकऱ्याला लाखोचा फटका, 4 दिवसापासून पती पत्नीचं अमर उपोषण। त्यानंतरची बातमी आहे, पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करा, हवामान विभाग प्रमुखांचा सल्ला। त्यानंतरची बातमी आहे, देशातील हळद विक्रीचा हंगाम आटोपल्यात जमा। त्यानंतरची बातमी आहे, राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार, कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। त्यानंतरची बातमी आहे, खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा, खासदारकी आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुखवटा डोक्यावर शोभून दिसतो, राजू शेट्टी। त्यानंतरची बातमी आहे, मान्सून वेळेत दाखल, खरीप हंगाम फुलणार, बळीराजा सुकवणार, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीपाची लागवड होणार। त्यानंतरची बातमी आहे, बीडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू, 3 जण जखमी, वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी। त्यानंतरची बातमी आहे, कुठे वापसा तर कुठे अजून पावसाची प्रतीक्षा। त्यानंतरची बातमी आहे, सांगली जिल्ह्यात फळपीक विमा प्रक्रियेला सुरुवात। त्यानंतरची बातमी आहे, शेतीला दिवसा वीज पुरवठ्यासाठी 900 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प। त्यानंतरची बातमी आहे, बुलढाणा जिल्ह्यात होणार 20,000 हेक्टरवर बांबू शेती। त्यानंतरची बातमी आहे, जालना, परभणी आणि हिंगोलीत दमदार पाऊस, जायकवाडीने मिटवली मराठवाड्याची चिंता। त्यानंतरची बातमी आहे, सातारा जिल्ह्यात 4,185 हेक्टरवर खरीप पेरणी। त्यानंतरची बातमी आहे, नगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस। त्यानंतरची बातमी आहे, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत। त्यानंतरची बातमी आहे, खेड्यांमध्ये धावणाऱ्या पाणी पुरवठा ट्रॅक्टर्सना ब्रेक, पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा, रत्नागिरी। त्यानंतरची बातमी आहे, बुधवारपासून चांगला पावसाचा अंदाज। त्यानंतरची बातमी आहे, पंढरपूरच्या वारीसाठी 34 कोटी 36 लाखांचा निधी। त्यानंतरची बातमी आहे, भेसळयुक्त दुधामुळेच दूध उत्पादक अडचणीत। त्यानंतरची बातमी आहे, तूर, हरभरा, उडदाचे भाव कमी होणार। त्यानंतरची बातमी आहे, खरीपाच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ। त्यानंतरची बातमी आहे, खानदेशात केळी दरात सुधारणा। त्यानंतरची बातमी आहे, मंजूर साठ्यापेक्षा कमी खताचा पुरवठा, नॅनो युरियाची लिंकिंग। त्यानंतरची बातमी आहे, कांद्यानं वांद्या केल्याची अजित पवारांची कबुली, केंद्र सरकारला जाग येणार का? त्यानंतरची बातमी आहे, एकत्रित लढू आणि सत्ता बदल करू, महाविकास आघाडीच्या 3 पक्षांनी व्यक्त केला निर्धार, स्वयंबळाच्या चर्चेला पूर्णविराम। त्यानंतरची बातमी आहे, पावसाने सलामी दिली पण धरणाची पातळी नाही वाढली, बीड जिल्ह्यात 62 धरणे जोत्याखाली, 3% जिवंत पाणी साठा। त्यानंतरची बातमी आहे, तुमच्यावर पुन्हा उपोषणाची वेळ येणार नाही, मंत्री सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, दिली गवाही। त्यानंतरची बातमी आहे, 18 जूनला शेतकऱ्यांना मिळणार 20,000 कोटी रुपये, देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ। शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 जूनला 12:30 वाजता पैसे जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद।